लोकसभेतील चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही। माझ्यावर ईडी कारवाईची शक्यता। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा मोदी शहांविरोधात खळबळजनक आरोप। राहुल गांधींविरोधात ईडीचं चक्रव्यूह। मागासवर्ग आयोगाचं न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर। 50% मर्यादा ओलांडण्यास कोणताही प्रतिबंध नाही। मराठा समाज अपवादात्मक मागास असल्याची नोंद। पूजा खेडकरला पटियाला कोर्टाचा दणका। अटकपूर्व जामीन फेटाळला। पूजा खेडकरांवरती अटकेची टांगती तलवार। एमपीएससीतील उमेदवार बाळू मार्कड यांचा आणखी एक कारनामा पुढारी न्यूजच्या हाती। फेरपडताळणी आणि चौकशी सुरू झाल्यामुळे मार्कड यांनी बनवली बॅकडेटेड नोटरी। बोगस आधार कार्ड उघडकीस येऊ नये म्हणून कारनामा। संभाजीराजेंबाबत केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला। संभाजीराजेंना छत्रपती म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, आव्हाडांनी केलं होतं विधान। मुख्यमंत्री शिंदे संभाजीनगर, उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूर दौऱ्यावर। विधानसभेआधी नेत्यांकडून दौऱ्यांचा सपाटा। ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला सरकारकडून 1 कोटींचं बक्षीस जाहीर तर सतेज पाटलांकडूनही 5 लाखांची घोषणा। कांस्य पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलवरती शुभेच्छांचा वर्षाव। मराठवाड्यासाठी 16,000 कोटींची योजना। मराठवाड्याला कोकणातील 55 अब्ज घनफूट पाणी देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। पुण्यामध्ये रात्रीपासूनच रिमझिम पाऊस। खडकवासला धरणातूनही विसर्ग सुरूच। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ। नदीची पाणी पातळी 40.5 फुटांवर। सांगली शहरामधील अनेक भागांमध्ये शिरलं पाणी। आणि आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स। स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विभव कुमारांना सुनावलं। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गुंडाला स्थान देणं योग्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल। लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा कमी करा। आप खासदार राघव चड्डा यांची मागणी। वयोमर्यादा 25 वर्षांवरनं 21 वर्ष करण्याची मागणी। बीजेडीच्या माजी खासदार ममता मोहंता यांचा भाजपमध्ये प्रवेश। काल दिला होता राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा। जयपूरमध्ये दिल्लीतल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती। जयपूरमधील विश्वकर्मा भागामध्ये पावसाचं पाणी तळघरात शिरलं। 4 वर्षाच्या चिमुरडीसह 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती। देशाच्या नव्या संसद भवनामध्ये पावसाच्या पाण्यामुळे गळती लागल्याचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसच्या तामिळनाडूमधील खासदारांना सोशल मीडियावरती शेअर केला व्हिडिओ। बेळगावच्या कुडची इथं एनडीआरएफची बोट उलटली। सुदैवानं जीवितहानी टळली। पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी जाताना दुर्घटना।